मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये काही कैद्यांना आणि आरोपींना खास वागणूक दिली जात असल्याचा गौप्यस्फोट जेलचे वैद्यकीय अधिकारी राहुल घुले यांनी केला आहे। सध्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले आरोपी आमदार रमेश कदम यांच्यासह अनेकांना खास वागणूक दिली जात असल्याचं घुलेंनी नमूद केलं आहे। तसंच कदम यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कदमांची तक्रार केल्याचंही त्यांनी सांगितलं। या संदर्भात घुले यांनी हा महत्त्वाचा खुलासा केला आहे। आरोपी कदमांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही घुले यांनी सांगितलं। या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याचंही घुले यांनी म्हटलेलं आहे। वैद्यकीय अधिकारी घुलेंनी हा गौप्यस्फोट केला आहे। आरोपी कदमांकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचंही घुले यांनी या तक्रारीत मुख्यमंत्र्यांना म्हटलेलं आहे। आर्थर जेलमधील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल घुले आपल्या बरोबर आहेत। ते काही सनसनाटी खुलासा करणार आहेत की या आर्थर जेलमध्ये जे कैदी आहेत, शिक्षा भोगत आहेत किंवा त्यांचे खटले चालू आहेत, त्यांना VIP ट्रीटमेंट मिळते असा त्यांचा आरोप आहे। नक्की आपण काय प्रकरण आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मला सांगा, असे कोण VIP आहेत जे आर्थर जेलमध्ये ज्यांना VIP ट्रीटमेंट मिळते, त्यांच्या खटले चालू आहेत, त्यांच्या केसेस आता सध्या सुरू आहेत? कोण ही नक्की लोक आहेत? VIP तर भरपूर लोक आहेत। टोटल 3000 लोक आहेत आमच्याकडे। रमेश कदम आहेत, EOW मधले भापकर आहेत, काही जजोडे आहेत। मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती 6 एप्रिलला की रमेश कदमने मला जीवे मारायची धमकी दिलेली आहे, त्याबद्दल मी FIR केला आहे। तर मला पोलीस प्रोटेक्शन पण मिळालं पाहिजे याच्यासाठी मी कमिशनर साहेबांकडे पण तक्रार केली आहे। तर CIDच्या रिपोर्टनुसार मला देणं गरजेचं आहे असा अहवाल दिलेला आहे त्यांनी। मग आता तुम्हाला पोलीस संरक्षण मिळालंय? अद्याप मिळालं नाही, पण रिकमेंड झालेलं आहे असं मला फोन आला होता त्यांचा। आणि दुसरी गोष्ट, आज मी ड्युटीला गेलो असता मला त्यांनी ड्युटीवर जाण्यापासून मेडिकल OPD काढण्यापासून रोखलं भारत भोसलेंनी। आरोग्य खात्याकडून आलेलो आहे कैद्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी। तर त्यांनी, आणि ही घटना 8 दिवसापूर्वी आमच्या एका डॉक्टरला पण तसंच आहे, ते आज पण गेटमध्येच बसतात बिचारे। हे असं का करतात मध्ये? असं का मी तक्रार केली ना मुख्यमंत्र्यांकडे। त्यांना वाटतं की आम्ही यांचे घोटाळे बाहेर काढू अजून, त्याच्यामुळे त्यांनी मनात राग धरला। कालच्या दुपारचं जेवण जे आलं होतं 3 वाजता आमच्याकडे चेकिंगला माझ्याकडे, त्याच्यामध्ये आळ्या निघल्या, त्या मी नाही पाहिल्या। 25-50 कैदी घेऊन आले, हे आळ्या आहेत म्हणले, डॉक्टर साहेब आम्ही खावा का? तर आम्ही म्हणलं नका खाऊ, आम्ही नॉट रिकमेंडेड केलं, ते शिफारस केली। मग त्याच डबल भाजी बनली पुन्हा रात्री। तर याचा राग मनात धरला असेल त्यांनी। आज त्यांनी मला जाऊ दिलं नाही, अजून एखादा घोटाळा काढतो का काय हा, असं वैयक्तिक घेतलं त्यांनी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।